आज आपण चमचमीत आगरी कोळी पद्धतीत सुके बोंबील बटाट्याची चमचमीत भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येक खवय्याला आवडतं ही सुक्या बोंबलाची चटणी किंवा भाजी, रस्सा भाजी तुम्ही म्हणू शकता। अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल, तुम्ही बॅचलर असाल तर न चुकता भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सुके बोंबील बाजारातून जेव्हाही तुम्ही निवडून घेता, खूप जसं मोठे नको, खूप जसं लहान नको, तसे हे मध्यम आकाराचे आपण मीडियम साईजचे निवडून घेतलेले आहेत। खूप जसं मोठे असले की निभार असतात, खाताना थोडंसं कडक कचकच लागतं। खूप लहान असतो त्याच्यामध्ये गाभा नसतो, म्हणून नेहमी असे निवडताना आपल्याला मध्यम आकाराचे बोंबील निवडून घ्यायचे आहे। असं हे एका साईजचे, एका आकाराचे, मध्यम आकाराचे आपण इथे सगळे बोंबील निवडून घेतलेले आहे। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, बोंबील जेव्हाही तुम्ही बाजारातून घेता असं हे मोडून बघायचं। पटकन मोडलं किंवा कडक लागलं, उन्हामध्ये चांगले कडक सुकवलेले किंवा ताजे बोंबील आहेत असं समजावं। आता हे झालं बोंबील कसे निवडून घ्यायचे आहे। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, बोंबील साफ कसे करायचे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं। याला छोटे छोटे काटे वगैरे असतात, तर ज्यांना भीती वाटते किंवा हाताला टोचण्याची वगैरे भीती वाटते तर कैची सीझरने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। पोटाकडचा भाग सुद्धा कापून घेतलेला आहे। कोण घेतलेल्या बोंबलाचे जे पर असतात ते कैचीने किंवा सुरीने या पद्धतीने जितके निघेल तितकेच आपल्याला काढून घ्यायचे। अगदी संपूर्ण काढण्याची अजिबात गरज लागत नाही, फक्त असं थोडं थोडं कैचीने आपण घासून घेतलंय। शेपटाकडचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर तुम्हाला एका बोंबीलचे किती लहान मोठे तुकडे करायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। काही जण अगदी छोटे छोटे करतात तर काही 2 तुकडे करतात, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता। तर ही झाली पहिली पद्धत। ज्यांना हाताला काटा वगैरे लागण्याची, टोचण्याची भीती वाटत असेल किंवा तुम्ही बॅचलर असाल, पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही सीझर किंवा कैचीने निवडून घ्यायचं आहे। जर तुम्ही खूप एक्सपर्ट असाल तर हाताने सुद्धा तुम्हाला असं हे बोंबील निवडून स्वच्छ करून घेता येईल। तर बोंबलाचा तोंडाकडचा थोडासा काटेरी कडक भाग हाताने काढून घेतला आणि पर जे असतात ते हाताने निघेल तितकं थोडं थोडं काढून घेतलंय। शेपटाचा भाग सुद्धा हाताने तोडून घेतलाय आणि जसे लागतील तसे हाताने याचे तुकडे करून घेतलेत। म्हणजे हाताने, कैचीने, सीझरने तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्हाला करून घ्यायचंय। सुरीने केलं तरी सुद्धा चालू शकेल। तर आजच्या भाजीसाठी साधारणतः एक 12 ते 15 असे हे मध्यम आकाराचे आपण बोंबील स्वच्छ करून तुकडे करून घेतलेले आहे। एक 3 ते 4 जणांना याची भाजी अगदी व्यवस्थित पुरते। असे हे थोडे मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहे, म्हणजे याचा गाळ होणार नाही। सध्या उन्हाळा सुरू आहे, चांगल्या क्वालिटीचे बोंबील आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध मिळतात। बाजारातून आणायचे, चांगले निवडायचे, तुकडे करून एक 2 ते 3 तास उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायचे। एखाद्या हवाबंद पिशवीमध्ये बंद करून एखाद्या डब्यामध्ये घालून तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता। अगदी पावसाळाभर किंवा अगदी वर्षभर जरी म्हणाल तरी अगदी व्यवस्थित राहतात। तर ज्या वेळेस तुम्हाला याची भाजी करायची, फक्त काढायचे